नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, आजपासून नंदी पक्ष हा सुरू होत आहे. तर बघा, सगळ्या लोकांना असं वाटतं की महाशिवरात्री म्हणजे महाशिवरात्रीचा हा एकच दिवस तोच खूप महत्त्वाचा आहे. पण तसं नाही आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर 7 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस असं मिळून हे जे 15 दिवस आहे त्याला नंदी पक्ष असं म्हणतात. बघा, पक्ष म्हणजे 15 दिवस, तो पंधरवडा. सो नंदी पक्ष त्याला असं म्हणतात आणि हे सगळे दिवस महत्त्वाचे आहेत. तर नंदी पक्ष ह्याला नंदी पक्ष असं नाव का पडलं किंवा का म्हणतात, तर नंदी नावाच्या ऋषींनी शिवपंचाक्षर स्तोत्र हे जे आहे ते नंदीने रचलेलं स्तोत्र आहे. तर नंदीने शिवाला प्रसन्न करण्यासाठी, त्याचं वाहन बनण्यासाठी जी तपश्चर्या केली ते हे स्तोत्र आहे. तर बघा, आपण कायम ओम नमः शिवाय ह्याचा जप करत असतो. तर हे जे 5 अक्षरे जे आहेत, नमः शिवाय, सो न म श व आणि या. तर आता तुम्ही बघा, प्रत्येक श्लोकामध्ये आता तुम्ही जे स्तोत्र आहे त्या श्लोकामध्ये जे अक्षर सिद्ध करण्यात, वरचे जे अक्षरं जी सिद्ध करण्यात आलेली आहे त्या अक्षरांनीच हे ह्या श्लोकाची सुरुवात झालेली आहे. तुम्ही वाचून बघा. तर ह्या स्तोत्रामध्ये जे शब्द लिहिलेले आहेत ते फक्त शिवांची नावे नाही आहेत, तर शंकराची किंवा शिवांची कार्य करण्याची पद्धती आहे. बघा, ही पद्धती आपल्याला समजली नाही तरी त्यातून जे आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जे आपल्याला प्राप्त होतात ते या स्तोत्रामुळे होतात आणि तेच खूप महत्त्वाचं आहे. तर ह्याच पंचाक्षरी स्तोत्राच्या तपश्चर्येमुळे नंदीने शिवशंकरांना भाग पाडलं त्यांचं वाहन बनण्यासाठी. तर ह्या सगळ्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे स्तोत्र किती पॉवरफुल आहे आणि ह्याच्यामधून किती तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळत असतील. तर हे स्तोत्र तुम्हाला आजपासून 3 खेपा, 5 खेपा, 11 खेपा, 21 खेपा किंवा 41 खेपा तुम्हाला म्हणायचं आहे. हे स्तोत्र तुम्हाला एका बैठकीत वाचायचं आहे. म्हणजे आता 3 खेपा म्हटलं, उठून परत बाकीचं म्हटलं असं नाही. एका बैठकीत वाचायचं आहे, स्वयंपाक करताना, फिरताना, कोणाशी बोलताना, किंवा चला फ्री टाईम आहे आता आपण उरकून घेऊ, असं अजिबात करायचं नाही आहे. एक जर तुमच्याकडे जर पांढरं फूल असेल तर ते अर्पण करा आणि हे स्तोत्र तुम्ही एका बैठकीत म्हणा. अगदी तुम्हाला 3 किंवा 4 मिनटं लागतील हे स्तोत्र म्हणण्यासाठी. कारण हे बघा, कारण आपले जे शिवभगवान आहेत किंवा शिवशंकर आहेत हे सांब सदाशिव आहेत. थोडी जरी तुम्ही एकदम श्रद्धेने थोडी जरी सेवा केली तरी ती त्यांच्यापर्यंत नक्की पोचते आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. त्यामुळं एकदम भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुम्ही हे स्तोत्र म्हणा. हे बघा, पिरियड्स आले तर हे स्तोत्र म्हणण्याचं जे तुमचं रूटीन आहे ते तुम्ही प्लीज स्किप करा. तुमच्या घरातल्यांना म्हणायला सांगा. तर तुमची जी काही इच्छा असेल तर तुम्ही हे संकल्प घेऊन केलं तरी तुमची ती इच्छा नक्की पूर्ण होईल. बघा, देवाला फक्त शुद्ध भक्ती आणि श्रद्धा एवढंच लागतो आणि काहीच लागत नाही. त्यामुळेच तुम्ही संकल्पयुक्त करणार तरीही तुम्ही करा. तुमची इच्छा बोलून, तुमची जे काही अडचण आहे ती बोलून करा. आणि तुम्ही सेवा म्हणून करणार असेल तरी तुम्ही महादेवांना बोलून ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. आणि हे जे रिझल्ट्स नक्की म्हणजे गॅरंटीड हे जे रिझल्ट्स आहेत, तर ही तुम्ही सेवा नक्की करा. ह्या जे रिझल्ट्स नक्की तुम्हाला येतील. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.